दिनांक 22/5/2026 रोजी तक्रारदार उमेश विजयकुमार जाधव राहणार खांडवी तालुका परतूर जिल्हा जालना या युवकास 2 जणांनी वन खात्यामध्ये वनरक्षक या पदावर नोकरी लावून देतो म्हणून त्यांच्याकडून 4 लाख रुपये घेऊन प्रशिक्षणाचे त्याला बनावट आदेश दिले आणि तक्रारदाराच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली। त्यानंतर तो सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असता सदरील तक्रारीच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण करून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ताब्यात घेतले। त्यापैकी एकाचे नाव आहे निलेश गोविंदराव झाटे, वय 29 वर्ष, राहणार वसाली, तालुका पातूर, जिल्हा अकोला, व दुसरा राहुल गजानन कदम, वय 26 वर्ष, राहणार जनुना, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा, यांना न्हावा चौफुली येथून ताब्यात घेण्यात आले व त्यांच्याकडून दिलेल्या रकमेपैकी 1,45,000 रुपये रक्कम रिकव्हर करण्यात आली। तसेच त्यांचे 2 मोबाईल व 1 मोटरसायकल जप्त करण्यात आली। सदरील आरोपीने मोबाईलमधील फिक्स आर्ट या ॲप्लिकेशनच्या आधारे हे बनावट नियुक्ती आदेश तयार करून तक्रारदार यांना ते दिले व त्यांच्याकडून 4 लाख रुपये घेतले। तसेच यासाठी 15 लाख रुपयाचा सौदा झाला होता व उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरले होते। तरी सापळा रचून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। सदरील कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्री तेगबीर सिंग संधू, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विक्रम साळी सर, CTSDPO श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे PSI वाघ, API खामगळ, हवालदार जगदीश बाबळे, कैलास खाडे, दीपक घुगे, रुस्तुम जयवळ, अक्रूर धांडगे, कैलास चेके व सोपान क्षीरसागर या पथकाने केलेली आहे।